तर औरंगजेबाचं होणारं उदात्तीकरण हे निषेधार्ह आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय। औरंगजेब महाराष्ट्रातच गाडला गेला असं सावंतांनी म्हटलंय। औरंगजेब कुठे गाडला गेला हे जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं अरविंद सावंतांनी म्हटलंय। औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही। परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवणं तर गरजेचं आहे। नाही तर ते तुम्ही काढूनच टाकता, औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला हे आवश्यक आहे। फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार्ह आहे। एका क्रूर कर्म्याला इथंच गाडलं महाराष्ट्रानं, ते दिसणं आवश्यक आहे। तुम्ही आम्हाला काय सांगता? औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत। कशाला पाहिजे औरंगजेब? ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची कबर इथं पाहिजे? आम्हाला ते मान्य पण नाहीये आणि आम्ही उघडपणे सांगतोय, आम्ही सत्तेसाठी जन्मलेलो नाही, भगव्यासाठी जन्मलेलो आहोत। भगव्याचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ठाऊक